शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी कृष्णा कलांडे, कंपनी प्रतिनिधी नामदेव माझे ॲग्रीटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडनं आज आपण तुम्हाला मी झेंडूच्या आपल्या कंपनीच्या व्हरायटींबद्दल माहिती देणार आहे. तर आपण आपल्या कंपनीच्या आपल्या भागात साधारणपणे आपण 4 व्हरायटी देतो. तर त्यामध्ये युकी येल्लो, युकी लेमन ह्या 2 येलोमध्ये व्हरायटी देतो आपण पिवळ्या कलरमध्ये. झेन ऑरेंज आणि इडन ऑरेंज प्लस ह्या 2 व्हरायटी आपण भगव्या रंगात देतो. तर युकी येल्लोबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो. युकी येल्लो ही ह्या व्हरायटीची उंची साधारणपणे 90 ते 100 सेंटीमीटर आहे. 60 दिवसात 55 ते 60 दिवसात ही व्हरायटी सुरू होते. ह्या व्हरायटीचा एका फुलाचं वजन सरासरी 8 ते 10 ग्रॅमपर्यंत भरतं आणि ही व्हरायटी आकर्षक पिवळ्या रंगाचं फुल आहे हिचं आणि उत्पन्न हिचं भरघोस उत्पन्न आहे. मार्केटमध्ये ह्या फुलाला ह्याचं फुल घट्ट आणि गोल आकाराचं आहे. त्यामुळे मार्केटमध्ये शेतकऱ्यांकडून आणि व्यापाऱ्यांकडून ह्या व्हरायटीसाठी भरपूर अशी मागणी येते. तर ह्या वर्षी आपण मार्केटमध्ये देतोय. तर त्यानंतर दुसरी व्हरायटी भगव्या रंगात झेन ऑरेंज म्हणून. तर तिची उंची साधारणपणे 80 ते 90 सेंटीमीटरपर्यंत होते. आकर्षक असा भगवा रंग आहे त्या व्हरायटीचा आणि वजन त्या फुलाचं साधारणपणे 10 ते 12 ग्रॅमपर्यंत एका फुलाचं वजन भरते. फुलाचा व्यास साधारणपणे 7 ते 8 सेंटीमीटरपर्यंत आहे आणि आकार त्याचा फुलाचा गोल आणि फुल एकदम घट्ट असा आहे. तर हे आपले 2 व्हरायटी आपण आपल्या मार्केटमध्ये मेन चालवतोय. तर आता त्यानंतर त्यासाठी जमीन कशी व्यवस्थापन करावं तर त्याबद्दल माहिती पाहूया. ह्याच्यासाठी जमीन उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी आणि तिला सुरुवातीला तुम्ही नांगरट करून घ्या. त्यानंतर रोटावेटर मारून घ्या आणि जमिनीत तयार झाल्यानंतर रोपं लावायच्या अगोदर तुम्ही रोपं चांगली सशक्त अशी चांगले नर्सरीकडून बनवून घ्या. रोपं तयार झाल्याच्यानंतर रोपं लागवड करायच्या अगोदर 2 ते 3 दिवस अगोदर बेसल डोस जमिनीमध्ये हातरून घ्या आणि रोपं लागवड करायच्या वेळेस तुम्ही रोपं एकतर सकाळच्या कोवळ्या उन्हात लावा किंवा मग दुपारी ऊन टळून गेल्यानंतर साधारण 4 ते 5च्या टायमिंगमध्ये लावा. आणि एका एकरमध्ये साधारणपणे आपण रोपं 6000 रोपं बसवायला पाहिजेत. आणि पाणी व्यवस्थापन असेल तर ते तुम्ही कालांतराने टप्प्याटप्प्याने पाणी व्यवस्थापन त्याचं करू शकताय. परत पाण्यातून जी वॉटर सोल्युबल खतं असतात ती तुम्ही सोडू शकताय व्हरायट्यांसाठी. तर हे आहे. आणि त्यानंतर हिचं 2 वेळेस शेंडा फोडायचा. काही व्हरायट्यांचा 2 वेळेस शेंडा फोडायचा, काही व्हरायट्यांचा 1 वेळेस फोडला तरी पण चालतो. ज्यावेळेस मार्केट तेजीत असेल त्यावेळेस तुम्ही एकदा फोडला तरी चालतो. शेंडा का फोडायचा तर शेंडा फोडल्याच्या नंतर तुम्हाला त्याचे जास्त फुटवे निघतात आणि त्या जास्त फुटवे निघल्यामुळे जास्त उत्पादन तुम्हाला मिळतं. तर आणि काही व्हरायट्या जास्त हाईटच्या असल्यामुळं त्यांना तुम्हाला बांधणी करावी लागते. तर आपल्या व्हरायट्या जास्त खूप उंचीच्या नाही आहेत, म्हणजे जेणेकरून बांधावे लागतात, पण एवढं पण असं कष्टदायक नाही आहे इतर कंपनींच्या व्हरायटींसारखं. तर तुम्ही पावसाळ्यात हिला नायट्रोजनचं प्रमाण काय द्यायची गरज नाही. पावसाळ्यात ॲटोमॅटिक नायट्रोजन भेटतोय. तर आता त्याचा झेंडूचा उपयोग कुठं होतं तर आपण ते पाहूया. तुम्हाला सांगतो झेंडूचा उपयोग सणावारात होतो, परत यात्रा जत्रा असतात, लगीन सराई असते, परत त्यानंतर मेन लागवड होताना गणपतीची लागवड होते. गणपतीची लागवड आता पुढच्या महिन्यात जूनच्या एंडिंगला होईल गणपतीसाठीची. त्यानंतर दसरा दिवाळीसाठी टार्गेट घेऊन चालणारे काही शेतकरी असतात. त्यानंतर श्रावणमध्ये लागवड करणारे काही शेतकरी असतात. आणि झेंडूचे असे खूप सारे फायदे आहेत. म्हणजे आता सध्या मार्केटला खूप चांगले रेट मिळत आहेत. यावर्षी निवडणुका असल्यामुळं झेंडूला चांगला मार्केट रेट मिळण्याची शक्यता आहे. तरी शेतकऱ्यांनी नामदेव माझी कंपनीचं झेंडूची लागवड करून भरघोस असं उत्पादन घ्यावं. धन्यवाद.